मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या नव्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आपण शिकत आहोत 11वीचं चॅप्टर स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम या चॅप्टरचं हे आहे दुसरं लेक्चर. पहिल्या लेक्चरमध्ये आपण ॲटॉमिक नंबर काय असतात, ॲटॉमिक मास नंबर काय असतात, आयसोटोप्स काय असतात, आयसोबार्स काय असतात, या सगळ्यांबद्दलची माहिती घेतली होती. आजचा टॉपिक तुमच्यासमोर आहे, तुम्हाला दिसतोच आहे. त्या टॉपिकवर आपल्याला आज फोकस करायचं आहे, ज्याचं नाव आहे ॲटॉमिक मॉडेल. ओके, तर ॲटॉमिक मॉडेलवर आता आपल्याला फोकस करायचं आहे. सो चला, आजचा आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असा आहे की एक्सप्लेन द लिमिटेशन ऑर ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. मित्रांनो, लास्ट लेक्चरला तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की रुदरफोर्ड यांनी अल्फा पार्टिकलचा मारा केला होता गोल्ड फॉईलवर. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की अल्फा पार्टिकलचा मारा गोल्ड फॉईलवर केला तर बहुतेक सगळे अल्फा पार्टिकल हे स्ट्रेट लाईनमध्ये पास होऊन जातात त्या गोल्ड फॉईलमधून, म्हणजेच ॲटममधून. पण काही अल्फा पार्टिकल रिफ्लेक्ट होतात आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी ॲटमच्या सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो ही संकल्पना मांडली होती. पण हे मॉडेल इनकम्प्लीट होतं आणि त्याचे ड्रॉबॅक्स नेमके कुठले होते ते आपण आता बघूयात. तर यातला सगळ्यात पहिला ड्रॉबॅक जो इथे आपल्याला दिसतोय तो होता रुदरफोर्ड्स मॉडेल वॉज अनेबल टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲन ॲटम. अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड्स पॉच्युलेट, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व ॲट अ व्हेरी हाय स्पीड अराउंड द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम इन अ फिक्स्ड ऑर्बिट. बघा मित्रांनो, मी हा पहिला पॉईंट इथे वाचतो आहे. सो रुदरफोर्ड यांनी म्हटलं की इलेक्ट्रॉन जेव्हा न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरतो तेव्हा तो हाय स्पीडने फिरत असतो, ज्याला आपण ऑर्बिट असं म्हणतो. हाऊएव्हर मॅक्सवेल एक्सप्लेन ॲक्सिलरेटेड चार्ज पार्टिकल रिलीज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. देअरफॉर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस विल रिलीज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. दॅट इज द थेरी कॅनॉट एक्सप्लेन द ॲटॉमिक स्पेक्ट्रा. म्हणजे काय मित्रांनो, समजून घ्या. जेव्हा कुठल्याही न्यूक्लियसच्या अवतीभोवती, समजा आपण एखादा न्यूक्लियस बघितला, मी इथेच डायग्राम ड्रॉ करतो. समजा हा एक ॲटम आहे आणि या ॲटमच्या सेंटरला एक न्यूक्लियस आहे. ओके, सो जर कुठला इलेक्ट्रॉन या ऑर्बिटच्या अनुषंगाने न्यूक्लियसच्या अवतीभोवती गोल गोल फिरत असेल तर मॅक्सवेल यांनी सांगितलं होतं की तो इलेक्ट्रॉन गोल गोल फिरताना इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा म्हणजे अशा प्रकारची वेव्ह बाहेर टाकत असतो. तर रुदरफोर्ड यांचं ॲटॉमिक मॉडेल हे सांगू नाही शकलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स नेमके कशामुळे बाहेर पडतात. जर चार्ज्ड पार्टिकल म्हणजेच इलेक्ट्रॉन जर न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरतोय तर अशा प्रकारच्या वेव्हच्या बाहेर पडतात. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स कशामुळे बाहेर पडतात आणि त्या अनुषंगाने ते एक्सप्लेन करू शकले नाहीत ॲटॉमिक स्पेक्ट्रा. ॲटॉमिक स्पेक्ट्रा काय असतं ते आपण पुढे बघणार आहोत. सो हा रुदरफोर्ड मॉडेलचा पहिला ड्रॉबॅक होता. याच्यानंतरचा रुदरफोर्ड मॉडेलचा जो सेकंड ड्रॉबॅक आपल्याला इथे बघायला मिळतो तो हा होता. बघा, आपण सेकंड पॉईंटवर इथे फोकस करूयात. तो ड्रॉबॅक असा होता मित्रांनो, द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विल हॅव एनर्जी फ्रॉम द इलेक्ट्रोमॅग्नेटिक मोशन ॲज अ रिझल्ट ऑफ विच द ऑर्बिट विल ग्रॅज्युअली श्रिंक. Finally, the orbit will shrink and collapse in the nucleus of an atom. According to the calculation, if Maxwell's explain is followed, Rutherford model will collapse with 10 raised to minus 8 seconds. Therefore, Rutherford atomic model was not following Maxwell's theory and it was unable to explain the ॲटम स्टॅबिलिटी. मित्रांनो, मॅक्सवेल नावाचे एक ग्रेट सायंटिस्ट होते. त्यांनी एक कॉन्सेप्ट मांडली होती की जर कुठलाही इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरेल किंवा इलेक्ट्रॉन जेव्हा कधी फिरत असतो तर तो फिरत असताना त्याची एनर्जी लूज करत जातो, म्हणजे कमी कमी करत जातो. जसं की समजा आपण इथे एक न्यूक्लियस घेतला आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती एक ऑर्बिट घेतलं. ठीक आहे, सो इलेक्ट्रॉन जेव्हा इथून गोल फिरेल तेव्हा इलेक्ट्रॉन गोल फिरत असताना या न्यूक्लियसच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन गोल फिरत असताना प्रचंड स्पीडने हळूहळू त्याची एनर्जी कमी कमी होत जाईल आणि एनर्जी कमी कमी झाल्यामुळे तो न्यूक्लियसवर जाऊन आदळेल. हा तुमचा सेंटरचा न्यूक्लियस आहे, पॉझिटिव्हली चार्ज, त्याच्यावर जाऊन तो इलेक्ट्रॉन आदळेल. आणि याचा अर्थ असा असेल की जर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसवर आदळला, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज, न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज, दोघांचं बंबारमेंट झालं तर ॲटम हा कोलॅप्स होऊन जाईल किंवा ॲटॉमिक मॉडेल हे स्टेबल नाही राहणार. पण आपण निसर्गात बघतो की ॲटम हा इलेक्ट्रिकली किंवा स्टेबल आहे किंवा तो एक्झिस्ट करतो. तो कशामुळे एक्झिस्ट करतो? कारण की या जगातल्या सर्वच वस्तू ॲटम्सपासून बनल्या आहेत. सो याचा अर्थ असा आहे की मॅक्सवेल यांची ही जी शंका होती त्या शंकेचं उत्तरसुद्धा रुदरफोर्डचं मॉडेल देऊ शकला नाही. ओके, देन रुदरफोर्ड थेरी वॉज, बघा आपण हा तिसरा पॉईंट इथे स्टडी करतोय मित्रांनो. रुदरफोर्ड थेरी वॉज अनेबल टू was incomplete because it did not mention anything about arrangement of electron in the orbit. This was one of the major drawback of Rutherford's atomic orbit. तर बघा मित्रांनो,
इलेक्ट्रॉन्स हे ॲटमच्या मध्ये वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये रचलेले असतात आणि रुदरफोर्डची फेरी ही इलेक्ट्रॉनचं ऑर्बिट्समधलं डिस्ट्रीब्युशन पद्धतशीरपणे सांगू शकली नाही. हा सुद्धा त्याचा एक ड्रॉबॅक होता. किंवा तुम्ही शॉर्टकटमध्ये हे असं लिहू शकाल की ती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं ते सांगू शकली नाही. आणि चौथा आणि शेवटचा पॉईंट, द थेरी कॅनॉट एक्सप्लेन द ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रॉन. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हा ड्युअल नेचरचा असतो. तो पार्टिकलसारखाही बिहेव करतो आणि वेव्हसारखाही बिहेव करतो. हे कॉन्सेप्ट कसं काय पॉसिबल आहे हे रुदरफोर्डचं मॉडेल सांगू शकलं नाही. सो हे 4 मुद्दे होते रुदरफोर्डच्या मॉडेलचे. सगळ्यात पहिला मुद्दा आपण शॉर्टमध्ये रिमेंबर करून घेऊयात की तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमबद्दल माहिती देऊ शकला नाही. तो रेडिएशन्स जे इलेक्ट्रॉन्स बाहेर टाकतात त्यांच्याबद्दल माहिती देऊ शकला नाही. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन जर श्रिंक होत होत न्यूक्लियसवर आदळलं तर त्याबद्दल ते मॉडेल माहिती देऊ शकला नाही. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन तो सांगू शकला नाही आणि ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रॉनसुद्धा तो सांगू शकला नाही. सो हे सगळे रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलचे ड्रॉबॅक्स होते. मग मित्रांनो, रुदरफोर्डचं मॉडेल जर इनकम्प्लीट होतं किंवा त्याच्यात कुठले ड्रॉबॅक्स होते तर त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी अजून मॉडेलची गरज होती. आणि म्हणून बोहर्सचं ॲटॉमिक मॉडेल, सायंटिस्ट नील बोहर्स यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. हे फार जास्त फेमस ॲटॉमिक मॉडेल आहे आणि जे आज आपण मॉडर्न सायन्समध्ये जे ॲटॉमिक मॉडेल समजतो त्याच्या फार जवळ जाणारं ॲटॉमिक मॉडेल बोहर्स यांनी सांगितलं. तर बघा, बोहर्स यांचं ॲटॉमिक मॉडेल का शोधलं गेलं तर तुम्ही इथे जर फोकस कराल तर आपल्याला इथे ही कॉन्सेप्ट शिकायची आहे. डेव्हलपमेंट लिडिंग टू द बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहर्स यांचं मॉडेल का शोधलं गेलं तर कॉमन सेन्स आहे की टू मिनिमाइज द ड्रॉबॅक्स ऑफ ॲटॉमिक मॉडेल ऑफ बोहर्स, स्टडी इंटरॅक्शन्स ऑफ रेडिएशन्स विथ matter which result where wave particle duality of electromagnetic radiation आणि लाईन emission spectra of hydrogen. रुदरफोर्ड यांच्या ॲटॉमिक मॉडेलचे जे ड्रॉबॅक्स होते ते कमी करण्यासाठी आणि इंटरॅक्शन्स ऑफ रेडिएशन विथ मॅटर विथ रिझल्ट वेअर वेव्ह पार्टिकल्स ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. सो मित्रांनो, बोहर्सच्या मॉडेलने 2 ड्रॉबॅक्स मिनिमाइज केले रुदरफोर्डच्या मॉडेलचे. कुठले 2 ड्रॉबॅक्स? एक म्हणजे इलेक्ट्रॉनच्या वेव्ह पार्टिकलबद्दल बोहर्सचं मॉडेल काहीतरी सांगत होता आणि दुसरं म्हणजे लाईन इमिशन स्पेक्ट्रा जो हायड्रोजनचा असतो, जो रुदरफोर्डचा मॉडेल आपल्याला सांगू शकला नाही, त्याबद्दल बोहर्सच्या मॉडेलने आपल्याला माहिती दिली. तर बोहर्स ॲटॉमिक मॉडेल काय आहे ते आपण नंतर समजून घेऊयात. त्याच्या आधी आपण समजून घेऊयात ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रॉन काय असतं आणि वेव्ह थेरी काय असते. हे फिजिक्समध्ये सुद्धा अतिशय उपयोगात येईल अशी ही कॉन्सेप्ट आहे. सो बघूयात आपण व्हॉट डू यू मीन बाय वेव्ह थेरी. तर वेव्हचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. वेव्हचा अर्थ असतो तरंग. सो वेव्ह थेरी काय असेल आणि वेव्ह थेरी एवढी महत्त्वाची काय आहे, जी फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्री दोघांमध्ये एवढी महत्त्वाची काय ते आपण समजून घेऊयात. तर बघा, याच्या मागचं हे समजण्यामागचं रिझन असं आहे की मी एका डायग्रॅमच्या माध्यमातून तुम्हाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे डायग्रॅम तुम्ही इथे बघतायत. तर बघा मित्रांनो, एक टॉर्च आहे, लाईटचा कुठला तरी सोर्स आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठला बॅरियर जर टाकला, बघा इथे एक बॅरियर टाकला आहे, अडथळा आहे आणि इथे सुद्धा बॅरियर आहे. तर आपल्याला सगळ्यांना अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं नाव माहिती आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी असं सांगितलं होतं की अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन लाईट इज कंपोज्ड ऑफ फोटॉन. अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन लाईट इज कंपोज्ड ऑफ फोटॉन. लाईट हा फोटॉनपासून बनतो. फोटॉन्स म्हणजे काय? पार्टिकल्स असतात किंवा लाईटच्या रेजला सुद्धा फोटॉन्स म्हणतात. फोटॉन मे बी रिगार्डेड ॲज अ पार्टिकल. हेन्स explanation of photoelectric effect is in accordance to corpuscular theory of light, which assume that is composed of a stream of particle. Phenomena such as black body radiation explain on the basis of this theory. म्हणजेच काय मित्रांनो, तर कुठलेही प्रकाश किरण जे येतात, ट्रॅव्हल्ड होतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत, जसं की सूर्यापासून येणारे प्रकाश किरण, तर हे पार्टिकलच्या स्वरूपात असतात, कणांच्या स्वरूपात असतात, असं आइन्स्टाईन यांनी सप्रमाणे सिद्ध करून दाखवलं होतं आणि त्याच्याच बेसिसवर त्यांनी ब्लॅक बॉडी रेडिएशन ही कॉन्सेप्ट मांडली होती. पण मग जर तसं राहिलं असतं, जर इलेक्ट्रॉन्स किंवा जर लाईट हा पार्टिकलच्या फॉर्ममध्ये राहिला असता तर आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसलं असतं. म्हणजे टॉर्च जर आपण टाकली आणि त्या टॉर्चच्या लाईटमध्ये जर कुठे बॅरियर इथे आला तर बॅरियरच्या मागे पूर्णपणे अंधार राहिला असता. पण आपण जर टॉर्चचा लाईटचा वापर केला आणि त्याच्यात कुठला अडथळा निर्माण केला तर बॅरियर जरी असला मित्रांनो तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकाल की बॅरियरच्या खालीसुद्धा आपल्याला लाईट बघायला मिळतो. लाईट आपल्याला दिसतो, प्रकाश तिथे दिसतो आपल्याला. मग ही कॉन्सेप्ट म्हणजे काय तर बघा, कॉर्प्युस्क्युलर थेरी फेल टू एक्सप्लेन द फिनॉमिना लाईक डिफ्रॅक्शन. याला डिफ्रॅक्शन म्हटलं जातं.
इन्फरन्स आणि पोलरायझेशन ऑफ लाईट. सो लाईटच्या या 3 प्रॉपर्टीज असतात, डिफ्रॅक्शन, इन्फरन्स आणि पोलरायझेशन. द फिनॉमिना कॅन एक्सप्लेन ओनली ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी ऑफ लाईट. देअरफॉर नाउ डेज इट इज बिलीव्ह दॅट लाईट हॅव ड्युअल नेचर, दॅट इज द पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर. म्हणजेच लाईटचं डिफ्रॅक्शन, इन्फरन्स आणि पोलरायझेशन या कॉन्सेप्ट जर आपण लाईटला वेव्ह सारखं कन्सिडर केलं तर आपण त्या कॉन्सेप्ट समजू शकतो किंवा लाईट तशा पद्धतीच्या कॉन्सेप्ट दाखवतो हे आपण मान्य करू शकतो. आणि म्हणून आजकाल लाईटला हा शब्द फार जास्त महत्त्वाचा आहे. लाईटला आजकाल ड्युएल नेचरचं म्हटलं जातं. ड्युएल नेचरचा अर्थ काय? लाईट हा पार्टिकलसारखाही बिहेव करतो आणि लाईट हा वेव्ह सारखाही बिहेव करतो. मग हे कसं काय पॉसिबल आहे मित्रांनो? एखादी गोष्ट एकतर पार्टिकल असेल किंवा वेव्ह असेल, तरंग असेल किंवा कण असेल, एकाच वेळी दोघं कसं काय पॉसिबल आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चॅप्टरमध्ये पुढे गेल्यावर मिळेल. पण तुर्तास एवढं लक्षात ठेवा, लाईट ऑर इलेक्ट्रॉन, आता लाईट आणि इलेक्ट्रॉन ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, तर मग त्या एकत्र कसं काय आपण म्हणतोय? तर ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा की लाईट हा इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हा लाईट यांच्यामध्ये इंटर कन्व्हर्टिबल असतो किंवा आपण इलेक्ट्रॉनचं नेचर लाईटचं नेचरच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. ओके, सो इलेक्ट्रॉन हा ड्युएल नेचरचा असतो. ड्युएल नेचर म्हणजे काय? तो पार्टिकलसारखाही बिहेव करतो आणि तो वेव्हसारखाही बिहेव करतो. हे तुम्हाला या टॉपिकवरून लक्षात घ्यायचं आहे. चला मग याच्यानंतरचा टॉपिक बघूयात आपण. आता जर आपण इलेक्ट्रॉनला वेव्ह नेचरचं म्हणतोय तर आपल्याला वेव्हच्या प्रॉपर्टीजसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. सो हा नेक्स्ट एक टॉपिक आहे, फार जास्त क्रुशल कॉन्सेप्ट. तुम्हाला फिजिक्समध्येही ही उपयोगात पडेल आणि केमिस्ट्रीमध्येही या डेफिनेशन्स तुम्हाला उपयोगात पडतील आणि आपल्या अवतीभवतीचं सगळं पदार्थ विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र समजून घेण्यासाठी तुम्हाला हे कॉन्सेप्ट फार चांगल्या पद्धतीने उपयोगात पडेल. सो एक्सप्लेन द वेव्ह मोशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स काय असतात आणि त्याचं वेव्ह मोशन काय असतं हे समजून आपल्याला बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक याचा अर्थ काय असतो? हे 2 शब्द आहेत. पहिला शब्द याच्यामध्ये येतो तो इलेक्ट्रो. ओके, आणि दुसरा शब्द येतो मॅग्नेटिक. मी इथे लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे पण काही ते सक्सेसफुल होत नाही. तर चला आपण डायरेक्ट बघूयात, इलेक्ट्रो आणि मॅग्नेटिक. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जे असतात, सूर्यापासून आपल्यापर्यंत जे प्रकाश किरणं येतात त्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं समजून घ्या. तर त्याच्यात ॲक्च्युली 2 वेव्ज असतात. एक असते इलेक्ट्रिकल वेव्ह आणि दुसरी असते मॅग्नेटिक वेव्ह. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकाल, ही जी हा जो व्हर्टिकल ॲक्सिस आहे, या व्हर्टिकल ॲक्सिसला पॅरलल जी वेव्ह जाते, ही ऑरेंज कलरची वेव्ह, ती इलेक्ट्रिक वेव्ह आहे कारण ती इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल जाते आणि त्याच्या एक्झॅक्ट राईट अँगलमध्ये म्हणजे 90 डिग्री सेल्सियसमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड काम करते बघा. आणि त्या मॅग्नेटिक फील्डला पॅरलल गेलेली ही ब्ल्यू कलरची जी वेव्ह आहे, ही ब्ल्यू कलरची वेव्ह, त्या ब्ल्यू कलरच्या वेव्हला आपण मॅग्नेटिक वेव्ह म्हणतो. सो कुठलीही वेव्ह म्हणजे खास करून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ही 2 पद्धतीने 2 प्रकारच्या वेव्ह एकमेकांमध्ये मिक्स झालेल्या असतात आणि एक वेव्ह इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल जाते तर दुसरे मॅग्नेटिक फील्डला. आणि त्या वेव्ज अशा सोर्सच्या बाजूने किंवा सोर्सपासून, आता समजा हा लाईटचा सोर्स असेल तर या बाजूला आपल्याला डायरेक्शन दिसते, त्याच्या राईट अँगलमध्ये म्हणजे काटकोणामध्ये एका दिशेने ट्रॅव्हल्ड होत असतात त्या दोघं वेव्ज आणि म्हणून त्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हटलं जातं. आता या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो. याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसारखंच थोडासा इलेक्ट्रॉनसुद्धा बिहेव करत असतो. मग आता आपल्याला बघायचं आहे की याच्यात वेव्हलेंथ काय असते, त्याच्यानंतर ॲम्प्लिट्यूड काय असतो आणि फ्रिक्वेन्सी काय असते, या 3 महत्त्वाच्या डेफिनेशन आपल्याला बघायच्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन आपण इथे बघूयात. व्हॉट डू यू मीन बाय वेव्ह लेंथ. आता लेंथचा अर्थ असते लांबी आणि वेव्ह म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर वेव्हची लांबी याला वेव्ह लेंथ असं म्हणतात. तर मित्रांनो बघा, वेव्ह म्हणजे तरंग, जी समुद्राची लाट असते तिलासुद्धा तुम्ही वेव्ह म्हणतात. ध्वनी जो असतो, आवाज जो असतो, तो सुद्धा वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये प्रसरण पावत असतो आणि आपल्यापर्यंत जे इलेक्ट्रॉन्स पोहोचतात किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पोहोचतं ते सुद्धा वेव्हच्या माध्यमातून पोहोचतं. तुमच्या मोबाईलपर्यंत, तुम्ही जर मोबाईलवर हा व्हिडिओ बघत असाल, ज्या इंटरनेटच्या माध्यमातून हा व्हिडिओ पोहोचतोय तो सुद्धा वेव्हच्या माध्यमातून पोहोचतोय. सो इंटरनेटसुद्धा वेव्हच्या माध्यमातून तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचत असतं. आपला टेलिफोन कॉल हा सुद्धा वेव्हच्या माध्यमातून येतो. म्हणून वेव्ह समजून घेणं हे फार जास्त महत्त्वाचं आहे. सो वेव्हलेंथ म्हणजे काय, तर वेव्हलेंथ अतिशय सोपी कॉन्सेप्ट आहे मित्रांनो. बघा, वेव्हलेंथ काय असतं तर डिस्टन्स असतं. ते कशाचं डिस्टन्स असतं तर बघा,
हा एक डोंगर आहे आणि हा दुसरा डोंगर आहे. तर या वेवला दोन डोंगर आहेत आणि डोंगरांच्या मध्ये इथे एक दरी आहे आणि इथे दुसरी एक दरी आहे. सो कुठल्याही वेवला डोंगर असतो आणि त्याच्यानंतर दरी असते आणि डोंगर असतो आणि त्याच्यानंतर परत दरी असते. आता याला डोंगर आणि दरी म्हणण्याच्या ऐवजी याला काय म्हणतात, याला म्हटलं जातं क्रस्ट अँड थ्रोट. तर आता याच्यामध्ये कुठलेही दोन, या वेवचे कुठलेही दोन आयडेंटिकल पॉईंट तुम्ही जर पकडलेत तर त्यांच्यातलं डिस्टन्स याला वेव लेंथ असं म्हणतात. सो बघा डेफिनेशन काय म्हटली इथे, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन आपण इथे बघूयात, द डिस्टन्स बिटवीन आयडेंटिकल पॉईंट इन द ॲडजेसंट सायकल ऑफ क्रस्ट ऑफ अ वेव इज कॉल्ड ॲज वेव लेंथ. आता हे जे डोंगर दिसतात त्याला क्रस्ट म्हटलं जातं मित्रांनो. सो कुठल्याही वेवच्या दोन आयडेंटिकल पॉईंटमध्ये असणारं डिस्टन्स याला वेवलेंथ असं म्हणतात. द डिस्टन्स बिटवीन आयडेंटिकल पॉईंट्स इन ॲडजेसंट सायकल ऑफ वेव ऑर क्रस्ट इज नोन ॲज वेवलेंथ. त्याला वेवलेंथ म्हटलं जातं. ठीक आहे मित्रांनो, बऱ्याचदा तुम्ही हा शब्द ऐकला असेल. आता ती जर लेंथ आहे, लांबी आहे, तर आपण लांबी मीटरमध्ये मोजतो. सो इट इज मेजर्ड इन मीटर. तुम्हाला सगळ्यांना माहिती, लेंथ असेल तर ते आपण मीटरमध्ये मोजतो. सो इट इज ऑल्सो मेजर्ड इन मीटर. इट जनरली मेजर्ड इन अँगस्ट्रॉंग युनिट. पण आता वेव ही फार छोटी असते, फार मोठीही असू शकते, पण फार छोटी असल्यामुळे तिला अँगस्ट्रॉंग युनिट हे एक स्पेशल युनिटने सुद्धा मोजलं जातं किंवा नॅनोमीटर या एका युनिटने सुद्धा तिला मोजलं जातं. सो बघूयात आपण इथे त्याचं कन्व्हर्जन कसं होईल. हा MCQ साठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो 1 अँगस्ट्रॉंग युनिट इक्वल टू काय असेल बघा, 10⁻⁻10 मीटर किंवा 1 नॅनोमीटर इक्वल टू 10 अँगस्ट्रॉंग युनिट किंवा 10⁻⁹ मीटर. ठीक आहे मित्रांनो. सो वेव मीटरमध्ये मोजतात, अँगस्ट्रॉंग युनिटमध्ये सुद्धा मोजतात किंवा नॅनोमीटरमध्ये सुद्धा मोजतात. त्याचं कन्व्हर्जन कसं होतं हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. चला मग याच्यानंतर वेवलेंथ नंतरचा टॉपिक बघूयात आपला, तो असेल फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी हा शब्द तर तुम्ही प्रचंड वेळा ऐकला असेल. सो आपण रेडिओची फ्रिक्वेन्सी सेट करतो किंवा बऱ्याच गोष्टींची आपण फ्रिक्वेन्सी सेट करतो किंवा दोन व्यक्तींमधली फ्रिक्वेन्सी सेट झाली असं सुद्धा आपण म्हणतो. जर दोन मित्र असतील एकमेकांचे तर त्यांची फ्रिक्वेन्सी चांगल्या पद्धतीने मॅच होते असं आपण म्हणतो. सो व्हॉट डू यू मीन बाय फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सीचा अर्थ असतो मित्रांनो बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ वेव इज अ number of wave passing through a certain point in a unit time. Frequency of wave is a number of wave passing a point in a certain time. एखाद्या पॉईंटमधनं, एखादा पॉईंट तुम्ही जर असा ठरवला आणि या पॉईंटमधनं किती वेव्ज अशा ट्रॅव्हल्ड होत आहेत, या पॉईंटमधनं किती वेव्ज अशा ट्रॅव्हल्ड होत आहेत युनिट टाईममध्ये. जनरली तो युनिट टाईम 1 सेकंद असतो, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. मग जर एका सेकंदात जास्तीत जास्त तशा वेव्ह ट्रान्सफर होत असतील तर फ्रिक्वेन्सी जास्त आहे, कमी वेव्ह ट्रान्सफर होत असतील तर फ्रिक्वेन्सी कमी आहे. सो फ्रिक्वेन्सीची ही कॉन्सेप्ट असते किंवा ही डेफिनेशन असते. फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह इज अ नंबर ऑफ वेव्ह पासिंग अ पॉईंट इन अ सर्टन टाईम. ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी काय असते मित्रांनो, फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं तर तुम्ही ऐकलं असेल, फ्रिक्वेन्सीचं युनिट किलो हर्ट्ज किंवा हर्ट्ज असतं. तुम्ही रेडिओ ऐकला असेल तर रेडिओवर निवेदक बोलत असतात की आम्ही या फ्रिक्वेन्सीवरून बोलत आहोत किंवा इतक्या किलो हर्ट्जवरून किंवा हर्ट्जवरून बोलत आहोत. सो ते नेहमी आपल्याला त्यांची फ्रिक्वेन्सी सांगत असतात. ठीक आहे मित्रांनो. सो तुम्ही FM ऐकतात, वेगवेगळ्या प्रकारचे FM असतात, 95 FM किंवा 92 FM किंवा 98 FM, तर ती त्यांची फ्रिक्वेन्सी असते. ओके. सो ते FMचा अर्थ असतो फ्रिक्वेन्सी मॉड्यूल. FMचा फुल फॉर्म काय असतो, फ्रिक्वेन्सी मॉड्यूल. आणि AM पण रेडिओ असतात, त्यांचा फुल फॉर्म असतो ॲम्प्लिट्यूड मॉड्यूल. तर ॲम्प्लिट्यूड काय असतं ते आपण आता याच्या पुढे बघूयात. सो इथे बघा, 1 हर्ट्ज म्हणजे 1 सायकल पर सेकंड. म्हणजे 1 हर्ट्ज जर कोणी म्हटलं तर याचा अर्थ एका सेकंदाला एका पॉईंटमधनं एक वेव्ह जाते आहे. जर 1 किलो हर्ट्ज म्हटलं तर 10⁻³ हर्ट्ज होतात, म्हणजे 10⁻³ सायकल पर सेकंड होतात. आणि 1 मेगा हर्ट्ज म्हटलं तर 10⁻6 हर्ट्ज होतात, म्हणजेच 10⁻6 सायकल पर सेकंड होत असतात. ठीक आहे मित्रांनो. हे सुद्धा कन्व्हर्जनचं फॅक्टर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर बघूयात आपण ॲम्प्लिट्यूड काय असतं. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं, अतिशय सोपी कॉन्सेप्ट आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे सिम्पली हाईट असते ती वेव्हची. सो ॲम्प्लिट्यूड इज अ हाईट ऑफ वेव्ह. बघा इथे बोल्ड लेटर्समध्ये मी टाईप केलं आहे. वेव इज अ एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युला. सो ॲम्प्लिट्यूड इज द हाईट ऑफ वेव्ह, युजली मेजर्ड इन मीटर्स. हाईट आहे ती सुद्धा मीटरमध्ये मेजर केली जाते. ॲम्प्लिट्यूड इज डायरेक्टली रिलेटेड टू द अमाऊंट ऑफ एनर्जी कॅरीड बाय वेव्ह. ॲम्प्लिट्यूड डिटरमाइन्स द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. म्हणजे तीव्रता, रेडिएशनची तीव्रता ही ॲम्प्लिट्यूडवर डिपेंड असते. जसं की सूर्याची किरणं ही उन्हाळ्यात फार तीव्र असतात कारण की त्यांची फ्रिक्वेन्सी पण जास्त असते आणि त्यांचं ॲम्प्लिट्यूडसुद्धा जास्त असतं, आपण जर हिवाळ्यात सूर्याच्या किरणांची तुलना केली तर. ठीक आहे. तर हे असतं ॲम्प्लिट्यूड.
आता याच्यानंतर बघूयात आपण व्हॉट इज अ इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. आता हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि आपण जी वेव्ह संदर्भातली माहिती घेतली त्याचा आपल्याला इथे थोडासा उपयोग होणार आहे. सो बघा मित्रांनो, समजून घेऊयात, आधी वाचून घेऊयात ही कॉन्सेप्ट पूर्ण, मग मी तुम्हाला मराठीमध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने डिस्क्राईब करून सांगतो. सो आपण या टॉपिकवर आता फोकस करत आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक थोडासा कठीण जातो, अतिशय सोपा टॉपिक आहे, बघूयात. When a substance is irradiated with a light, it absorbs energy. So atom, ions or molecule which have absorbed radiation are said to be excited. Heating can also result in an excited state. When an excited species gives away the absorbed energy in the form of radiation, the process is called as emission radiation. The related spectrum of this emitted radiation is called as emission spectrum. बघा, समजून घ्या मित्रांनो. बघा, लोखंड जर तुम्ही तापवलं तर ते रेड हॉट होतं, म्हणजे लाल होतं, आणि त्या लाल झालेल्या लोखंडाची एनर्जी जर तुम्ही किंवा तापवणं त्याला बंद केलं तर ते हळूहळू परत थंड होतं. म्हणजे लोखंड तापवतात तेव्हा तुम्ही त्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात रेड हॉट होईपर्यंत, आणि जेव्हा तुम्ही त्याची एनर्जी प्रोव्हाइड करणं बंद करतात तर तो त्याची एनर्जी बाहेर टाकतो. त्याने ॲब्सॉर्ब केलेली उष्णतेत जी त्याने ॲब्सॉर्ब केली आगीमधनं ती उष्णता तो बाहेर टाकतो आणि परत रेड हॉट होऊन त्याचा नॉर्मल कलरला तो येतो. मग जेव्हा कुठलाही पदार्थाला तुम्ही एनर्जी प्रोव्हाइड करतात, म्हणजे कदाचित तुम्ही त्याला गरम करत असाल किंवा त्याच्यावर सूर्याची किरणं टाकत असाल किंवा अजून कुठल्या पद्धतीने तुम्ही त्याला एनर्जी देत असाल, तर तो एक्साइटेड स्टेटला जातो. म्हणजे ग्राउंड स्टेटवरून तो जातो एक्साइटेड स्टेटला, एक्साइटेड होतो, आणि तो जेव्हा परत ग्राउंड स्टेटला येत असतो तो ग्राउंड स्टेटवरून जातो. दोन स्टेट असतात, एक असते ग्राउंड स्टेट आणि दुसरी असते एक्साइटेड स्टेट. तेव्हा जेव्हा तुम्ही त्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात तो तेव्हा एक्साइटेड स्टेटला जातो, आणि जेव्हा तुम्ही त्याची एनर्जी काढून घेतात तर तेव्हा तो एक्साइटेड स्टेटवरून परत ग्राउंड स्टेटला येतो. मग तो जेव्हा ग्राउंड स्टेटला येत असतो तेव्हा त्याच्यातून तो एनर्जी बाहेर टाकतो वेव्हच्या स्वरूपात, आणि या वेव्हच्या स्वरूपातल्या एनर्जीलाच म्हणतात इमिशन, आणि त्या इमिशनमुळे जो स्पेक्ट्रम आपल्याला मिळतो त्याला म्हटलं जातं इमिशन स्पेक्ट्रम. मग कुठल्याही पदार्थाला एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर तो एक्साइटेड स्टेटला जातो आणि परत ग्राउंड स्टेटला येण्यासाठी तो जी एनर्जी एमिट करतो त्या एमिट केलेल्या एनर्जीमुळे किंवा इमिशन ऑफ एनर्जीमुळे, रेडिएशन्समुळे जो स्पेक्ट्रम आपल्याला मिळतो त्याला इमिशन स्पेक्ट्रम असं म्हणतात. आणि या सर्व एलिमेंटच्या, जे पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्ही एलिमेंट्स बघतात त्या सर्व एलिमेंटच्या स्पेक्ट्रममध्ये सगळ्यात सोपा स्पेक्ट्रम असतो हायड्रोजनचा, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर 1 असतो, त्याच्यात एकच प्रोटॉन असतो आणि त्याच्यात एकच इलेक्ट्रॉन असतो. म्हणून सायंटिस्टने हायड्रोजनच्या स्पेक्ट्रमचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की among all elements, hydrogen has simplest spectrum. Scientists recorded the hydrogen emission spectra in different region of electromagnetic radiation. The spectra were not continuous and comprised of a series of lines corresponding to the different frequencies. तर त्यांना थोडासा अशा पद्धतीचा स्पेक्ट्रम मिळाला. तर या स्पेक्ट्रममध्ये बघा आपल्याला इथे इंडिकेट केलं आहे एक पाशमन सिरीज म्हणून इन्फ्रारेड सिरीज असते, एक बाल्मर सिरीज असते पार्शियली व्हिजिबल, त्याच्यानंतर एक लेमन सिरीज असते अल्ट्राव्हायोलेटमध्ये. मित्रांनो, आता ही कॉन्सेप्ट तुम्हाला मी थोडीशी डिटेल एका वेगळ्या डायग्रॅमच्या माध्यमातून समजून सांगतो. तर बघा मित्रांनो, कदाचित तुम्ही बघू शकत असाल ही डायग्रॅम. तर या डायग्रॅममध्ये तुम्हाला काय दिसतंय, आपल्याला एक स्पेक्ट्रम दिसतोय. हा कुठला स्पेक्ट्रम आहे तर जेवढे कुठले, मी थोडंसं याला लहान करतो, जेवढे कुठले स्पेक्ट्रम असतात लाईटचे ते सगळे स्पेक्ट्रम आपल्याला इथे बघायला मिळतात. मग आता याच्यामध्ये आपल्याला इथे फोकस करायचा आहे. बघा, हा जो स्पेक्ट्रम आहे हा व्हिजिबल लाईटसाठीचा स्पेक्ट्रम आहे. आता याच्या अलीकडे आणि याच्या पलीकडे आपण फोकस करूयात. म्हणजे लाईटचा एवढा मोठा स्पेक्ट्रम असतो, तर एवढ्या मोठ्या स्पेक्ट्रममध्ये आपण फक्त एवढंच लाईट बघू शकतो. याच्या व्यतिरिक्तचा बराचसा लाईट जो असतो तो आपण बघू शकत नाही. मग बघा, याच्यातनं 2-3 गोष्टी आपल्याला कळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण इकडच्या बाजूने, डाव्या बाजूने येऊयात, सगळ्यात आधी इथे आपल्याला रेडिओ वेव्ज बघायला मिळतात. आपण जो रेडिओ ऐकतो तो या रेडिओ वेव्सच्या माध्यमातून ऐकत असतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह आपल्या घरात असतं, त्याच्यात आपण स्वयंपाकाच्या बरेच पदार्थ शिजवून खातो, तो मायक्रोवेव्ह. त्याच्यानंतर येतो इन्फ्रारेड. इन्फ्रा म्हणजे इन्फेरियर, रेड म्हणजे बघा इथे तुम्हाला रेड कलर दिसतोय ना, हा जो रेड कलर दिसतोय मित्रांनो तुम्हाला इथे, या रेडच्या त्या बाजूला येतो इन्फेरियर रेडपासून, म्हणून त्याला इन्फ्रारेड म्हणतात. नंतर आपले 7 कलर विगबोर नावाचे तुम्ही सगळ्यांनी शिकले असाल. आपल्याला इंद्रधनुष्यात दिसणारे कलर्स किंवा प्रिझममधून लाईट पास केल्यानंतर जो लाईट स्प्लिट होतो ते सगळे कलर्स. त्याच्यानंतर येतो अल्ट्रा व्हायोलेट. म्हणजे व्हायोलेट म्हणजे कुठला, जांभळा, आणि जांभळ्याच्या
पेक्षा अल्टिमेट, त्याला अल्ट्रा व्हायोलेट असं म्हणतात. त्याच्यानंतर तो एक्सरे, आपण सगळे हातपाय फ्रॅक्चर झाल्यावर जो काढत होतो एक्सरे, आणि त्याच्यानंतर इकडे कदाचित तुम्ही बघू शकतात की नाही मला माहीत नाही, तर गॅमा रेज असतात, आणि गॅमा रेजच्या सुद्धा पलीकडे तिकडे अजून असतात कॉस्मिक रेज, जे आपल्या अंतरिक्षातनं ट्रॅव्हल करत असतात. तर हे सगळे रेडिएशन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, आणि रेडिएशन्सच्या रेंजेस असतात, आणि यांच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त कशाला बघू शकतो, आपण फक्त यालाच बघू शकतो, याला व्हिजिबल लाईट म्हणतात. सो प्रचंड मोठा लाईट आपण बघू शकत नाही. तर याच्यामध्ये आपण जर परत एकदा नीट बघितलं तर आपण जसं हाय फ्रिक्वेन्सीकडून लो फ्रिक्वेन्सीकडे ट्रॅव्हल होऊयात किंवा प्रवास करूयात, तर बघा इकडे आपल्याला इकडून आपण जसं इकडे जाऊयात तर वेव्हलेंथ वाढते मित्रांनो, वेव्हची लांबी वाढते, आणि फ्रिक्वेन्सी काय होते, कमी कमी होत जाते. सो वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी हे दोघं एकमेकांना इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. म्हणजे वेव्हलेंथ वाढली तर फ्रिक्वेन्सी कमी होते, आणि फ्रिक्वेन्सी वाढली तर वेव्हलेंथ कमी होते. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आणि व्हिजिबल लाईटपेक्षा कमी वेव्हलेंथ, म्हणजे आपण जो लाईट बघतो त्याच्यापेक्षा कमी ताकदीचा लाईट कोणता राहतो, तर तो असतो इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्हजवाला. आणि त्याच्यापेक्षा जास्त ताकदीचा लाईट कोणता असतो, अल्ट्रा व्हायोलेट, एक्सरे आणि त्याच्या पुढचे कॉस्मिक रे किंवा गॅमा रे. म्हणून UV लाईट पाण्यावर टाकला जातो, कारण की ते सगळ्या बॅक्टेरियाजला पाण्यातला किल करतो, कारण त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते, आणि म्हणून तो लिव्हिंग सेलला किल करून टाकतो, डेड करून टाकतो, आणि म्हणून UV लाईटचा वापर केला जातो वेगवेगळ्या प्रकारच्या रेडिएशन्समध्ये. सो आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ॲटमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इथे शिकायचं काय. सो अशा याला स्पेक्ट्रम म्हटलं जातं, आणि अशा पद्धतीचा स्पेक्ट्रम हायड्रोजनचा अभ्यासला गेला, आणि त्याच्यावरून काही कॉन्सेप्ट मांडल्या गेला. जो स्पेक्ट्रम अभ्यासला गेला नील बोहर यांच्या बोहर्स ॲटॉमिक थेअरीवरून. ठीक आहे मित्रांनो, चला मग पुढचा टॉपिक बघूयात. सो मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जी चर्चा करत होतो बोहर्स ॲटॉमिक स्पेक्ट्रमची, त्या कॉन्सेप्टला आता आपल्याला खऱ्या अर्थाने सुरुवात करायची आहे. तर बघा इथे बोहर्स ॲटॉमिक स्पेक्ट्रम किंवा पॉस्ट्युलेट्स ऑफ बोहर ॲटॉमिक थेअरी, फार जास्त महत्त्वाचा क्वेश्चन. फायनल एक्झाममध्ये डेफिनेटली तुम्हाला हा क्वेश्चन क्लास 11मध्ये तुमचे टीचर्स विचारतील. तर सगळ्यात 4-5 पॉस्ट्युलेट त्याचे. पहिला पॉस्ट्युलेट बघूयात. An atom consists of a small heavy positively charged nucleus at the center and the electron revolve around it in a circular orbit. म्हणजेच काय, जे आपल्याला सांगितलं होतं रुदरफोर्ड यांनी तेच थोड्याफार फरकाने आपल्याला नील बोहर यांनी सुद्धा सांगितलं की ॲटमच्या सेंटरला एक काय असतो, न्यूक्लियस असतो, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि इलेक्ट्रॉन्स त्या न्यूक्लियसच्या अवतीभवती फिक्स सर्क्युलर पाथमध्ये गोल गोल फिरत असतात. आउट ऑफ लार्ज नंबर ऑफ सर्क्युलर ऑर्बिट्स थेरॉटिकली पॉसिबल अराउंड द न्यूक्लियस, हा आपण सेकंड पॉस्ट्युलेट बघतोय. ओके, आता आपण बघतोय सेकंड पॉस्ट्युलेट. आउट ऑफ लार्ज नंबर ऑफ सर्क्युलर ऑर्बिट्स theoretically possible around the nucleus, electron revolve only in those orbits which have fixed value of energy. Hence these orbits are called energy level or stationary state. The different energy level are numbered as 1 2 3 4 etc. and named as KLMN as a shell. तर बघा समजून घेऊयात मित्रांनो, हा एक न्यूक्लियस आहे. ओके, या न्यूक्लियसच्या फार जवळून पण इलेक्ट्रॉन फिरू शकतो, प्रचंड लांबून सुद्धा इलेक्ट्रॉन फिरू शकतो, थोड्याशा डिस्टन्सने पण इलेक्ट्रॉन फिरू शकतो, अजून थोड्या डिस्टन्सने पण अशा हजारो पॉसिबिलिटीज आहे किंवा या सगळ्यांच्या बाहेरून सुद्धा इलेक्ट्रॉन फिरू शकतो. पण मग इलेक्ट्रॉन असं सगळ्या ठिकाणाहून फिरतो का, तर नाही. इलेक्ट्रॉन काही मोजक्याच ठिकाणाहून, न्यूक्लियसपासूनच्या मोजक्याच डिस्टन्सवरून फिरतो, आणि म्हणून इन ऑल पॉसिबल ऑर्बिट इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व ओनली थ्रू अ सर्टन, म्हणजे काही मोजक्या परमिटेड ऑर्बिट, आणि त्या सर्टन परमिटेड ऑर्बिटची एक एनर्जी लेवल फिक्स असते. म्हणून त्या ऑर्बिटलाच आपण काय म्हणत असतो, त्या ऑर्बिटलाच आपण एनर्जी लेवल म्हणतो, किंवा त्यालाच आपण स्टेशनरी स्टेट म्हणतो. जेव्हा तुम्ही त्याला एनर्जी लेवल म्हणाल तेव्हा त्याला तुम्ही 1 2 3 4 असं नाव द्यायचं आहे, आणि जेव्हा तुम्ही त्याला स्टेशनरी स्टेट म्हणाल तेव्हा तुम्ही त्याला KLMN अशी नावं द्यायची. सो न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळची ऑर्बिट जी असते 1 नंबरची तिला K म्हणतात, नंतर 2 नंबरचीला L, 3 नंबरच्याला M, आणि 4 नंबरच्याला N. सो लक्षात घ्या मित्रांनो, ऑर्बिट म्हणजेच एनर्जी लेवल म्हणजेच स्टेशनरी स्टेट म्हणजेच शेल, या चारही गोष्टी एकच गोष्ट आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनचा फिरण्याचा रस्ता न्यूक्लियसच्या अवतीभवतीचा. याच्यानंतरची जी कॉन्सेप्ट आहे 3 नंबरची, चला आपण 3 नंबरच्या कॉन्सेप्टवर आता फोकस करूयात. इलेक्ट्रॉन कॅन मूव्ह फ्रॉम लोअर स्टेशनरी स्टेट टू हायर स्टेशनरी स्टेट वेन ॲब्सॉर्ब रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी, आणि इलेक्ट्रॉन एमिटेड एनर्जी वेन इट मूव्स फ्रॉम हायर स्टेशनरी स्टेट टू लोअर स्टेशनरी स्टेट. समजून घ्या मित्रांनो, हा न्यूक्लियस आहे.
याच्या बाहेर आपण 2 ऑर्बिट ड्रॉ केल्या, ही पहिली ऑर्बिट आणि ही दुसरी ऑर्बिट. सो जो इलेक्ट्रॉन आहे तो ह्या ऑर्बिटमध्ये आहे आणि या पहिल्या ऑर्बिटमधून त्याने दुसऱ्या ऑर्बिटमध्ये त्याला जायचं आहे. सो पहिल्या ऑर्बिटची एनर्जी कमी असते आणि दुसऱ्या ऑर्बिटची एनर्जी जास्त असते. सो इलेक्ट्रॉन लोमधून हायमध्ये जात असताना एनर्जी काय करतो, एनर्जी तो ॲब्सॉर्ब करतो आणि तो हायमधून लोमध्ये जात असताना काय करतो, हायमधून ओके इथे आपण बघूयात परत एकदा. सो तो हायमधून लोमध्ये जात असताना एनर्जी काय करतो, एनर्जी एमिट करतो, एनर्जी बाहेर टाकतो. येते लक्षात. तर हे आपल्याला कोणी सांगितलं, हे सांगितलं नील बोहर यांनी. आणि चौथा पॉईंट जो आहे, द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन ऑफ ॲब्सॉर्ब ऑर एमिटेड व्हेन ट्रान्झिशन ऑकर्स बिटवीन 2 स्टेशनरी स्टेट डिफर इन एनर्जी डेल्टा ई इज गिवन बाय द फॉलोइंग एक्सप्रेशन. म्हणजे जर इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्सॉर्ब करत असेल किंवा बाहेर टाकत असेल, म्हणजे लोअर एनर्जीमधून बाहेरच्या हायर एनर्जीमध्ये जम्प करताना किंवा हायर एनर्जीमधून लोअर एनर्जीमध्ये येताना जी एनर्जी तो बाहेर टाकतो त्या एनर्जीसाठीचं एक इक्वेशन, त्या एनर्जीला डेल्टा ई असं म्हटलं जातं, चेंज इन एनर्जी. जसं कमीची एनर्जी जी असते ती E1 असते. समजा जो कमी एनर्जीवाला आहे त्याची एनर्जी आहे E1, ओके, आणि जो जास्त एनर्जीवाला आहे त्याची एनर्जी आहे E2. ठीक आहे. सो E2 मायनस E1 इक्वल टू काय असतो मित्रांनो, चेंज इन एनर्जी. त्याला आपण डेल्टा ई असं म्हणतो. डेल्टाचा अर्थ असतो चेंज इन एनर्जी. सो ती चेंज इन एनर्जी जर आपल्याला काढायची असेल तर त्याच्यासाठी एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, V इक्वल टू डेल्टा ई अपॉन H. म्हणजे डेल्टा ई म्हणजे काय, E2 मायनस E1, जास्त एनर्जी वजा कमी एनर्जी अपॉन H. आता H काय, H आहे प्लँक्स कॉन्स्टंट. ते काय कॉन्सेप्ट आहे ते आपण पुढे बघणार आहोत. E1 and E2 आर एनर्जीज ऑफ द लोअर अँड हायर अलाउड एनर्जी स्टेशनरी स्टेट रिस्पेक्टिव्हली, नोन ॲज बोहर फ्रिक्वेन्सी रूल. या रूलला बोहर्स फ्रिक्वेन्सी रूल असं सुद्धा म्हणतात. आणि पाचवा मुद्दा आहे, द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन अ गिवन स्टेशनरी स्टेट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. अँग्युलर मोमेंटम तुम्ही शिकला असाल मॅथमॅटिक्समध्ये किंवा फिजिक्समध्ये. तर अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन गिवन स्टेशनरी स्टेट, प्रत्येक स्टेशनरी स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनचं जे अँग्युलर मोमेंटम असतं त्याच्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे, mvr इक्वल टू n इंटू h अपॉन 2π. हा तो फॉर्म्युला आहे. तुम्ही बघू शकाल इथे हा तो फॉर्म्युला आहे. आणि वेअर n म्हणजे काय, n म्हणजे नंबर ऑफ शेल्स, 1 2 3 4 ह्या नंबर ऑफ शेल्स त्या असतात. m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, v म्हणजे काय असते तर व्हेलॉसिटी असते, आणि r म्हणजे काय असतं, रेडियस, इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स न्यूक्लियसपासून. या सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात. आणि आता बघूयात मित्रांनो आजच्या या लेक्चरचा शेवटचा पॉईंट. हा क्वेश्चनसुद्धा विचारला जाईल, व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ बोहर्स मॉडेल ऑफ ॲटम. बोहर्स यांनी जे मॉडेल सुचवलं ॲटमचं त्याचे लिमिटेशन्स कुठले कुठले होते. तर लिमिटेशन्स होते सगळ्यात पहिला, इनॅबिलिटी टू एक्सप्लेन द स्पेक्ट्रा ऑफ मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम. म्हणजे हायड्रोजनच्या स्पेक्ट्राबद्दल तर बोहर्स ॲटॉमिक थेरी सांगू शकली, त्याचं कारण, पण मल्टी इलेक्ट्रॉन म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन ज्या ॲटम्समध्ये होते, म्हणजे हेलियमच्या पुढचे सगळे एलिमेंट्स, त्या सगळ्यांच्या स्पेक्ट्राबद्दल बोहर्सची ॲटॉमिक थेरी आपल्याला माहिती देऊ शकली नाही. नंतर दुसरा जो पॉईंट होता बोहर्स ॲटॉमिक थेरीचा तो असा होता की बोहर्स ॲटॉमिक मॉडेल वॉज अनेबल टू एक्सप्लेन द स्पेक्ट्रम ऑफ ॲटम अदर दॅन हायड्रोजन. पहिलाच पॉईंट थोड्या वेगळ्या पद्धतीने इथे सांगितला गेला आहे. तिसरा पॉईंट होता, बोहर्स ॲटॉमिक मॉडेल कुड नॉट एक्सप्लेन द स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मित्रांनो याच्यावर जेईला, सीईटीला, नीटला प्रश्न विचारला जातो, जेव्हा स्पेक्ट्रल लाईन ह्या मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये स्प्लिट करतात, तुटतात, सेपरेट होतात, वेगळ्या होतात, तेव्हा त्या इफेक्टला म्हटलं जातं झिमन इफेक्ट. हा शब्द लक्षात ठेवा. आणि इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा त्या स्प्लिट होतात तेव्हा त्याला म्हटलं जातं स्टार इफेक्ट. सो हा पॉईंट महत्त्वाचा आहे. सो बोहर्स ॲटॉमिक मॉडेल हे झिमन इफेक्ट आणि स्टार्क इफेक्ट हे दोघं इफेक्ट एक्सप्लेन करू शकले नाहीत. आणि शेवटचा चौथा पॉईंट, बोहर्स थेरी फेल टू एक्सप्लेन द ॲबिलिटी ऑफ ॲटम टू फॉर्म मॉलिक्युल्स बाय केमिकल बॉन्ड. बघा मित्रांनो, या जगामध्ये सगळे ॲटम जे असतात ते केमिकल बॉन्ड, बहुतेक सगळे नाही पण 0 ग्रुप एलिमेंट सोडले तर सगळे ॲटम जे असतात ते केमिकल बॉन्ड फॉर्म करतात. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल केमिकल बॉन्ड कसे फॉर्म होतात, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून वॉटर कसं तयार होतं किंवा कार्बन आणि ऑक्सिजनपासून CO2 कसा तयार होतो हे सांगू शकली नाही. ही या थेरीचा चौथा ड्रॉबॅक होता. तर इथे आपलं हे आजचं लेक्चर संपतंय. पुढच्या लेक्चरला आपण क्वांटम नंबर्स बघूयात आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा अभ्यास करूयात. तेव्हा आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. थँक्यू.